तुशिकं लावण्यात आलेली आहे. निश्चित तौर पर आपको जीतने का सपना भी पूरा होगा. बतौर दर्शक आप अपनी टीम बनाइए फैंटेसी लीग पर और मजा लीजिए जीतने का. लेकिन जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी. जिस खिलाड़ी के बारे में मैं टीके माली साहब कहता हूं हमेशा, विश्वजीत ठाकुर, रायगढ़ का वो एक ऐसा सितारा जिन्होंने काफी कम उम्र में अच्छा खेला, एक जज्बा दिखाया और उस जज्बे के तहत जो मेहनत की. क्योंकि हम हमेशा कहते हैं ना कि आपको अगर भरोसा ईश्वर पे है तो आपकी तकदीर ईश्वर लिखेगा, लेकिन भरोसा अगर खुद पे है, आप में अगर कॉन्फिडेंस हो तो आपका मुकद्दर आप जैसा चाहे ईश्वर से लिखवा सकते हो. ये वही खिलाडी है विश्वजीत ठाकुर. आपण म्हणतो ना की परमेश्वर कोणाच्या पाठी असतो, लक कोणाला मिळतो, जो मेहनत करतो त्यालाच लक फॅक्टर हा मिळत असतो. आणि हे लक आणि मेहनत आज या मैदानावर कोण दाखवणार आहे याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. क्षेत्रक्षण सजवलंय मात्र समालोचनासाठी पहिली 2 षटकं प्रवीण दुगाडे. टाळ्या टाळ्या. निश्चित तौर पर तालियों की गूंज यहाँ पर इस ग्राउंड के ऊपर आरपीएल सीजन 2 का आज के दिन का दूसरा मुकाबला. कृष्णा सातपुते, मुझे गॉड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र क्यों कहा जाता है, इसका जीता जागता उदाहरण. शॉर्ट ऑफ लेन गेंद फाइन लेग के ऊपर से नंबर आया 6. प्रवीण कृष्णा सातपुते हा टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आहे. कुर्डुवाडीचा हा सोलापूरचा खेळाडू पुण्यात आला आणि पुण्याचाच होऊन गेला. डिंगडॉंग प्रतीक 11 या संघामध्ये आपला दबदबा निर्माण केलेला आहे, आपलं स्थान निर्माण केलं आहे. आणि काल रॉयल एनफिल्ड भोपाळला त्यानं मिळवलेली अनेक पारितोषिकं ज्याच्या नावावर आहेत त्या कृष्णा सातपुतेनं षटकारानं या मैदानावर आद्य क्रांतीवीरांच्या भूमीवर इनिंगची सुरुवात केली. निश्चित तौर पर कृष्णा सातपुते एक बड़ा नाम. फिर से एक बार वही दिशा, लेकिन दिशा चूंकि गेंद हवा में और पिछले साल की आरपीएल की खोज मुस्तकिन मुकादम ने उस कैच को लपका. और ये जो रोड़ा बन रहा था मोटिया और रायगढ़ के बीच, कृष्णा सातपुते जिसकी तारीफ भी आपने की थी, सही मायने में ये बहुत बड़ा खिलाड़ी है. एक गाना भी था, जहां गोपी ये संग नाचे किशन कन्हैया, इट्स हैपन ओनली ऑन इंडिया. लेकिन रॉयल एनफील्ड मैन ऑफ द सीरीज के तौर पर मैंने उन्हें जीतते हुए देखा, लेकिन वो बेबाक, वो बेबुनियाद अंदाज कृष्णा सातपुते का रायगढ़ या पनवेल में उतना ज्यादा तौर नजर नहीं आया. 21 सेंचुरी जिस खिलाड़ी के नाम है, जिस खिलाड़ी के पास वो ताकत है जो पूरी टीम को लेकर जाए. लेकिन अमोल म्हात्रे ने अपने स्पीच में बिल्कुल सही कहा था. उन्होंने कहा था क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है. कोई भी खिलाड़ी ये मत समझिए कि मेरे ऊपर टीम है. अगर सोचिए टीम के 10 खिलाड़ी आपका साथ ही ना दे तो अकेले क्या चना फोड़ोगे आप, क्या पत्थर पर हाथ मारते रहोगे. हा त्यांनी सांगितलेलं ना आपल्या भाषणामध्ये अमोलजींनी की क्रिकेट हा कोणा एकाचा खेळ नाही. क्लिप पण व्हायरल झालेली आहे भरपूर. हा क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे आणि 11 खेळाडूंचा खेळ आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण या आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके मैदानावर पाहतोय रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 मध्ये. ऊपरी हिस्सा लगा, थोड़े इंजोर भी थे. भोपाल में मैंने देखा था, लेकिन आते ही छक्का लगाया था. आगाज बहुत अच्छा था कृष्णा सातपुते का. तो नए बल्लेबाज आनंद चौहान आ चुके हैं जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर है. इजाज कुरैशी के लिए ये गेंद थी, हालांकि गेंद को अंदर की तरफ से निकाला था, थोड़ी सी अंदर की तरफ लेकर आए थे विश्वजीत ठाकुर. इजाज कुरैशी एक और क्लास 1 बल्लेबाज. बाएं हाथ के जितने भी बल्लेबाज हैं रायगढ़ टेनिस की दुनिया में, अगर बाएं हाथ के कई ऐसे बल्लेबाज हैं, मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे, मिस्टर परफेक्ट योगेश पवार, उसी तरह मुन्ना शेख नासिक के आशिक, उसी तरह ये इजाज कुरैशी. बाएं हाथ के जो क्लास 1 बल्लेबाजों का जो व्यावसायिक स्तर पर नाम लिया जाता है उनमें से एक. उनको अपना क्लास दिखाना होगा. अपनी टीम पुणे के लिए ऑन साइड के ऊपर शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया गया. रन की गुंजाइश को किया समाप्त मयूर वाघमारे ने. देखिए पहली गेंद के ऊपर 6 आया था, ऐसा लगा कि 10 प्लस 15 प्लस विश्वजीत ठाकुर के इस ओवर में आने वाले हैं. लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है टीके माली साहब
जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं है, और इसीलिए ये पूरा क्राउड जो मैदान के चारों तरफ नजर आ रहा है वो इस खेल की दीवानगी की चाहत में इस खेल को देख रहा है। यकीनन देखिए फील्ड ब्लेसिंग, जैसे ही पहली गेंद के ऊपर छक्का आया था मोटे के पास आए थे योगेश पेड़कर। एजाज कुरैशी फिर से एक बार ऑन साइड के ऊपर, रन आउट का खतरा, डायरेक्ट हिट, बाल बाल बचे चौहान। आज के दिन का काफी बढ़िया स्कोरिंग हो रही है उमेश भोयर द्वारा। उन्होंने कहा कि एक ऐसा बल्लेबाज क्रीज पर मौजूद है आज के दिन का जो पहला बना जिन्होंने लगातार 3 डॉट गेंदें खेली। डॉट 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 डॉट, ये गेंदें प्रवीण- खेलना किसी भी टीम के लिए, किसी भी टीम के सेहत के लिए हानिकारक है। प्रवीण हा साधा सुद्धा खेळाडू नाही, इंदापूरचा हा खेळाडू आहे इजाज कुरेशी। याच्या नावावर कलकत्त्याला मालिकावीर म्हणून 4 व्हीलर त्यांनी मिळवलेली आहे, अनेक बाईक्स मिळवलेल्या आहे, असा हा क्रिओ कपचा प्रतिनिधित्व करणारा। ये देखिए, लेकिन सामने भी एक ऐसा गेंदबाज है विश्वजीत ठाकुर, जिनके नाम में ही विश्व जीतने का सपना लेकर मानो पैदा हो चुके हैं। ये देखिए जोरदार तालियां, मैंने पहले कहा था जो इंडिया पाकिस्तान मैच हुआ था, जिस मैच को भारतीय टीम ने जीता था उसके मैन ऑफ द मैच बना था ये खिलाड़ी। बतौर गेंदबाज जो 2 ओवर किए थे, शुरुआती 3 ओवर में जो 2 ओवर का स्पेल उन्होंने किया था, विकेटें निकाली थी, पाकिस्तान के रनों के ऊपर अंकुश लगाया था, ये वो खिलाड़ी है। और इसीलिए हर कमेंटेटर्स, हर इनके प्रशंसक यही कहते हैं जितना बड़ा मंच उतना बड़ा ये खिलाड़ी अपनी क्रिकेट की कला को निखारता है। ठीक है माली साहब, क्या कहना चाहेंगे इस पहले ओवर में? कृष्णा सातपुते के आउट होने के बाद जो पहली गेंद पर छक्का आया, पुणे उसे बिल्डअप नहीं कर पाई। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो प्रवीण दुगाडे की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन, पण ही जी म्हण आहे ना, ही या गोलंदाजानं अगदी तोडून काढली, फोडून काढली। पहिल्या चेंडूवर षटकार आला, मात्र त्याच्यानंतरचे सगळेच्या सगळे चेंडू, 5ही चेंडू मेडन टाकण्याचा कारनामा या मैदानावर केलेला आहे। आणि असं म्हणतात पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की 74 धावा होत आहेत, म्हणजे ही विकेट बॅटिंग विकेट आहे, फलंदाजांना अनुकूल विकेट आहे। परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये ज्या बॅटिंग विकेटवर चांगली गोलंदाजी करणे म्हणजे प्रशंसास पात्र ठरलेला हा जो विश्वजीत ठाकूर गोलंदाज, जोरदार टाळ्या झाल्या, आपल्याला सांगायलाही लागलं नाही की टाळ्या वाजवा, अशी ही प्रेक्षक जे आहेत ते सगळं जाणतात, श्रोता सगळं जाणत असतो। मुस्तकिन मुकादम दूसरे ओवर की शुरुआत करते हुए, मुस्तकिन मुकादम पिछले साल के आरपीएल की सबसे बड़ी खोज में कहूंगा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, और आते ही उन्होंने जलवा दिखाया। पहली गेंद के ऊपर ललचाया आनंद चौहान को, मिड ऑफ के ऊपर से मारने की कोशिश भी उन्होंने की, लेकिन एक आसान सा कैच। सहा 2 बाद 6 अशी धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत पुणेची। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की पुणे तिथे काय उणे, परंतु आता धावांची उणीव भासलेली आहे ती पुणे संघाला। खरं तर पुणे आणि रायगडमधला सामना आहे ना प्रवीण दुगाडे, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड ही पुणे जिल्ह्यात, आणि दुसरी राजधानी जिथे शिवरायांचा राज्याभिषेक झाला ती रायगड जिल्ह्यात, अशा या 2 राजधान्यांमध्ये आता खरी जुंपलेली आहे। आता कोण कोणास सरस ठरणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत। तुडुंब भरलेलं आहे मैदान, खचाखच जे नवीन बांधलेलं आता छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष आहे तो कधी खचाखच भरलाय। शांत बसून उभं राहून या मॅचचा आनंद तमाम सर्व क्रीडा रसिक घेत आहेत, आणि लाईव्ह थेट प्रक्षेपण जे 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आपल्या मोबाईल सेटवर आणि स्मार्ट टीव्हीवर जे मॅच बघतायत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तकरीबन 25,000 से ज्यादा व्यूअर्स और भी ज्यादा हुए होंगे, लेकिन मुस्तकिन मुकादम जिन्होंने आते ही विकेट निकाला, और जो आउट होने वाले खिलाड़ी थे आनंद चौहान, उनकी जगह आ चुके हैं तुषार रणदिवे, और पुणे क्रिकेट की कायनात का कोहिनूर। और ये देखिए, मैंने यूं ही नहीं कहा था, एजाज कुरैशी जो मैच को घुमा सकते हैं, मैच को घुमाने की ताकत है, लंबा छक्का मिड विकेट के ऊपर से शॉर्ट पुल के जरिए।
महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची। और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल अगर हम देखें 19 रन। और ऐसे माहौल में बतौर कमेंटेटर हमें मौका दिया है आरपीएल के अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर, उनका भी हम शुक्रगुजार हैं। टीके माड़ी साहब, उनका शुक्रगुजार होना ज़रूरी है क्योंकि इतने लोगों के सामने बोलने की वजह से एक माउथ पब्लिसिटी भी हमारी होती है लाइव के जरिए। 24 लाइव, जिनको मैं हमेशा कहता हूँ PCQ, यानी कि प्रोफेशनलिज्म, क्लियरिटी एंड क्वालिटी जिनके पास हैं, और उस प्रोफेशनलिज्म, क्लियरिटी और क्वालिटी का इस्तेमाल इस रायगढ़ प्रीमियर लीग आरपीएल को बेहतरीन बनाने के लिए किया जा चुका है मंगेश वाकड़ीकर द्वारा। लेकिन आगे के 2 ओवर में क्या होगा, क्या कुछ होगा, रायगढ़ की वापसी या पुणे का जो रनों का अंबार बढ़ता हुआ नजर आ रहा है वो बढ़ता ही चला जाएगा, इसका आंखों दिखाल सुनाएंगे जिन्होंने मुझे कॉमेंट्री के गुर सिखाए, हमारे गुरु टीके माळी साहब। धन्यवाद प्रवीण। मयूर वाघमारेच्या हातामध्ये आता चेंडू आलेला आहे, ज्याला देवत एक्सप्रेस नावानं सगळेजण संबोधतात, आणि तोच गोलंदाज, मॅच विनिंग गोलंदाजी बऱ्याचशा वेळेला या गोलंदाजाच्या हातून आपण पाहिलेली आहे। समोर आहे तो इजाज कुरेशी, हार्ड हिटर फलंदाज। हा चेंडू हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू खणून काढलाय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये। एकच धाव मिळत होती तिथे, मला असं वाटतं 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी। आता ही टेक्निक वापरायला सुरुवात केली बघा। इजाज कुरेशीनं फटकेबाजी केली, त्यानंतर त्याला कळलं की आता मोठमोठे फटके येत नाहीत, सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलं आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची किमया या मैदानावर करतोय तो इजाज। मिडिल ऑर्डर्स में ऐसा ही तो खेलना है, मिडिल ऑर्डर्स में रनों को चलते रहना जरूरी है। खराब गेंद मिली तो नंबर 6 मयूरचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि सरळ यष्टीरक्षक उस्मान पटेल याच्या हातामध्ये जातोय। 2 षटकांमध्ये आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये मुस्तकीन मुकादमच्या धावा आल्या 13, आणि धावफलक जर आपण बघितला तर आतापर्यंत पुणे संघाचा 21 वर जाऊन पोहोचलेला आहे। 2 गडी बाद झालेले आहेत आणि गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे। हा चेंडू खणून काढलाय, यॉर्करचा भरणा जास्त आहे आपल्या गोलंदाजी मध्ये, एकच धाव या चेंडूवर मिळते, चेंडू मिड ऑफ मध्ये जातोय, या सिंगल रन स्ट्राईक रोटेट केला जातोय आणि 22 धावांपर्यंत मजल आतापर्यंत गेलेली आहे ती पुणे संघाची। पुणे विरुद्ध रायगड असा हा सामना मैदानावर रंगतोय। पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर पुण्याला म्हटलं जातं, जिथे अनेक संस्था आहेत शिक्षणाच्या, आणि पेशवेकालीन इतिहास शनिवार वाड्यामधून आपण पाहू शकतो। ज्या शनिवार वाड्यामधून दिल्लीचं तख्तापर्यंत मराठा जाऊन पोचलेला तो शनिवार वाडा पुण्यामध्ये आहे, आणि रायगड जिथे स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला, राजे झाले छत्रपती, तो रायगड, या 2 जिल्ह्यांमध्ये तुंबळ युद्ध या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंच्या मैदानावर। फुल टॉस चेंडूला मार बसलाय आणि झेल पण टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय, आणि मला असं वाटतं पंचांनी रिव्ह्यू बीमरसाठी मागितलेला आहे। झेल टिपला गेला होता। आता तंत्रज्ञान, 21व्या शतकातील तंत्रज्ञान, आपण म्हणालो प्रवीण दुगाडे सगळा इतिहास सांगितला, परंतु 21व्या शतकात IT मध्ये कोण पुढे आहे तर पुणे। आता या ITचा फायदा पुण्याला होणार की रायगडला होणार? नीरज राणावत तिसरे पंच इथे पाहणार आहेत आणि शहानिशा करणार आहेत। बीमर होता की नव्हता, पंचांना थोडासा डाऊट आलाय। सगळे जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सगळ्या देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानामध्ये मंगेश वाकड़ीकर आणि त्यांच्या सर्व टीमनं केलेला आहे। तोपर्यंत एक आपल्या रायगड प्रीमियर लीगची एक धून वाजवा डीजे मास्टर। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग।
नो बॉल. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. बीमर म्हणजे जीवनदान. एक नो बॉलची पण मिळाली. आणि धावून काढलेल्या किती पंच? पंच धावून काढलेली कंप्लीट रन झाली की नाही सांगा. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज इथे भरलेला आहे. क्रिकेटचे सगळे रथी महारथी दिग्गज मोठमोठे खेळाडू आज या मैदानात आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात आपल्याला पाहायला मिळणार. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी पहिली बंदूक हातामध्ये घेऊन ब्रिटिशांवर सरळ रोखली आणि बंड पुकारलं ब्रिटिशांविरुद्ध. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिरडोनची भूमी. पंच धावा किती या चेंडूवर? नो प्लस वन म्हणजे एकूण पंच सांगतायत. प्रदर्शनीय सामना आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना पण आमची विनंती राहील की सहकार्य करा, कारण पंच पण माणूसच आहेत. जर त्यांना काही दिसलं नसेल तर सहकार्य दोन्ही टीमच्या खेळाडूंनी करावं अशी मी विनंती त्यांना करतो. इजाज कुरेशी पुन्हा एकदा स्ट्राईकमध्ये म्हणजे एकच रन ना सर? फक्त नो बॉलची ना? नो बॉलची एकच रन. स्टार्ट. वाघमारे. हा वाघमारेचा हा चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि हो, झेल घेतलाय मात्र नो बॉल. आणि धावचीत झालेला आहे तो फलंदाज तुषार रणदिवे. देशासाठी लावून प्राणपणा शिवरायांचा फडके. मी मरून जाईन पण या प्रजाभक्षक इंग्रजांना मी शांतता लाभून देणार नाही अशी सिंहगर्जना करणारे आद्य क्रांतीवीर
करतो आणि 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये मयूर वाघमारेने दिल्या 8 धावा आणि एकूण धावसंख्या पुणे संघाची 27. हा चेंडू जबरदस्त टोला आणला, लॉंग ऑन मध्ये विश्वासाचा फटका मारला जातोय आणि लांबच लांब उंचच उंच षटकार. लांबच लांब उंचच उंच कॉन्फिडंटचा षटकार. कुणाल खोंड पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावचा हा एका छोट्याशा खेड्यातून आलेला हा खेळाडू आहे. बरीच प्रसिद्धी कमी वेळामध्ये मिळवलेला हा पाबळचा कुणाल खोंड. विश्वजीत ठाकूर स्लोवर चेंडू टाकला, फसवा चेंडू टाकला. प्रवीण दुगाडे यालाच म्हणतात एक्सपिरियन्स, अनुभव तो काय, अनुभवाची गाठोडी ती कोणती, तर ही अनुभवाची गाठोडी विश्वजीत ठाकूर उर्फ मोठ्या या मैदानावर वापरतोय. निश्चित तौर पर हम कहते हैं ना कि एक्सपीरियंस गुड टीचर फॉर योर लाइफ. अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है. आणि तोच अध्यापक, तोच टीचर, तोच शिक्षक या कुणाल खोंडला गोलंदाजी करतोय, ज्यानं षटकार मारून आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता कशी ठासून भरलेली आहे ती या मैदानावर दाखवतोय. अनुभवाबद्दल म्हटलं जातं, एक चारोळी आहे की प्रश्न कोणी विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. प्रश्न कोणी विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतकं सुंदर आहे की अनुभवच तुम्हाला सांगत जाईल. निश्चित तौर पर, क्योंकि अप्स एंड डाउन्स कई आपके जीवन में आते हैं. कई बार आप को फेलियर का भी मुकाबला करना पड़ता है, तो कई बार आप सफलता के कदम चूमते हैं. हा चेंडू कर्नाळाकडून हा टोला आणलाय, उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आकाश तारेकर आणि जेल सहज टिपला जातोय. फलंदाज कुणाल खोंड मैदानाच्या बाहेर. विश्वजीत ठाकूर हा खेळाडू, मोठमोठी बक्षिसं मिळवणारा हा खेळाडू, देश विदेशात आखाती देशात जाऊन आपल्या रायगडचा झेंडा डौलाने मिरवणारा हा खेळाडू करतोय. विश्वजीत ठाकूर काय चेंडू, अफलातून चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर बघा प्रवीण दुगाडे थोडासा स्लाइटली बाहेर वळतोय चेंडू आणि तेज तर्रार अशी गोलंदाजी विश्वजीत ठाकूरकडून आपल्याला पाहायला मिळते ती या बॅटिंग पिचवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, सर्कलच्या आत फळी ऑफसाईडला उभी केलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा करण्यात आलेले आहे. शॉर्ट फाईन लेगमध्ये माट्या उभा आहे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू तटवलाय मिड विकेटला. सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडच्या पलीकडे षटकार. मोठ्या मोठ्या
ते स्पष्ट केले. मिडल ऑर्डर मध्ये 6व्या क्रमांकावर आलेला हा पुण्याचा कोहिनूर हिरा अनुराग मोहिते याने षटकार मारून धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 40च्या घरात. 4 षटकं संपलेत प्रवीण दुगाडे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या विश्वजित ठाकूरच्या 6. दुसरं षटक मुस्तकीन मुकादमनं टाकलं, धावा दिल्या 13. तिसरं षटक मयूर वाघमारेनं टाकलं, धावा दिल्या 8. आणि या विश्वजित ठाकूरच्या या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले गेले आणि धावा आल्या 13. एकूण धावा 40. म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी जर आपण बघितली तर 10 धावांच्या सरासरीनं आत्तापर्यंत तरी पुणे धावलेला आहे रायगड विरुद्ध. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या या 2 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो तर हिंदीचे बेताज बादशाह समालोचनाचे प्रवीण दुगाडे यांना. शुक्रिया ठीक है माड़ी साहब. लेकिन देखिए 10 के औसत 40 रन बनाए जा चुके हैं. यह औसत टेनिस बॉल क्रिकेट में दोनों टीमों के लिए सेफ मानी जाती है, बचाने के लिए भी और बनाने के लिए भी, क्योंकि 10 की औसत उतनी ज़्यादा नहीं लगती बल्लेबाजों को और गेंदबाजों को वही बेनिफिट मिलता है. एजाज कुरैशी ने अपना बल्ला खोला, गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर. 1 रन जरूर मिला. मिडल ऑर्डर्स काफ़ी अच्छा खेली है. कृष्णा सातपुते के आउट होने के बाद टीम पुणे का जो मिडल ऑर्डर खेल रहा है उन्होंने पारी को संभाला है. खास तौर से तारीफ करनी होगी एजाज कुरैशी जो नंबर 2 पर आए थे, ओपन करने के लिए आ चुके थे. 41 पर टोटल पहुंच चुका है. 5वां ओवर चल रहा है लेकिन एक एंड से बने हुए हैं. वो जानते हैं कि एक्सपीरियंस खिलाड़ी का क्रीज पर रहना कितना ज़रूरी है टीम पुणे के लिए, ताकि यंगस्टर्स आए और आक्रमण करें, जो ज़रूरत बन चुका है टीम पुणे के लिए. हा प्रवीण दुगाडे आपण अगदी बरोबर बोललात. आपल्या घरात पण बघा म्हातारा माणूस असलं तरी अंथरुणाला खिळलं तरी ते जर घरात आहे ही एक मोठी ताकद आपल्यासाठी असते आणि तीच इजाज कुरैशीनं ओळखली आणि मैदानावर नांगर रोवून बसलेला आहे द्रविड सारखा. निश्चित तौर पर. लेकिन आक्रामक भी खेल रहे हैं. बीच बीच में अगर गेंद खराब मिली तो बाउंड्रीज पर गेंद को मार रहे हैं और ये होना भी चाहिए. इस गेंद को खेला फिर से एक बार डीप एक्स्ट्रा कवर पर. मयूर वाघमारे काफी अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर जो जरूरत है कप्तान योगेश पेड़कर के लिए एक अच्छे ओवर की, क्योंकि 5वां और 6ठा ओवर अनुमान 15 की औसत से स्लॉग ओवर्स में खेलने की कोशिश की जाती है टेनिस बॉल क्रिकेट में. और अगर मयूर वाघमारे का ये ओवर अगर हम देखें तो शुरुआती 2 गेंदें 2 रन, यानी कि अब तक ये अच्छा ओवर है रायगढ़ के लिए, रायगढ़ के नज़रिए से देखा जाए तो, क्योंकि स्लॉग ओवर का कोटा अब शुरू हो चुका है, मारधाड़ वाले ओवर्स. और ये देखिए एजाज कुरैशी, आपने कहा कि एक एंड से बने हैं, लेकिन मैंने कहा कि ये जब गेंद मिलेगी तो मारेंगे जरूर. हमने देखे ये था राजकुमार जानी, जिसे हम कहते हैं राजकुमार पर दर्शाया हुआ एक लाइन थी फिल्म की. लेकिन एजाज कुरैशी को देखिए, उन्होंने जो स्लॉग स्वीप लगाई फ्रंट फुट पे आगे, प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू स्लॉग स्वीप. क्या बात आहे. ये दिखाया दर्शाते हुए एजाज कुरैशी. प्रवीण दुगाडे, खरं तर हा चेंडू खराब नव्हता, चेंडू चांगला होता, मात्र त्या चेंडूला खराब बनवलं ते फलंदाज इजाज कुरैशीनं. स्लॉग स्वीप मारला, एकच पाऊल फक्त पुढे टाकला आणि दणकन चेंडू टायमिंगनं तटवला, तो सरळ मिड विकेट सीमा निश्चित तौर पर मयूर वाघमारे जिस अंदाज में गेंदबाजी कर रहे थे, शुरुआती 2 गेंदें उन्होंने काफी अच्छी की थी. राइट आर्म राउंड द विकेट. फिर से एक बार एजाज कुरैशी ने मारना चाहा, लेकिन जो मंशा थी, जो सपना था, उसे तोड़ा मयूर वाघमारे की एक अच्छी गेंद ने, क्योंकि एक्शन पे रिएक्शन होना जरूरी है. शुरुआती 2 गेंदों के ऊपर 2 रन आए, उसके बाद छक्का आना जरूरी था. ये पुणे का मयूर वाघमारे की गेंदबाजी के एक्शन पर रिएक्शन था. जब एक्शन हुआ इजाज कुरैशी का छक्के के साथ, तो एक डॉट गेंद की जरूरत थी मयूर वाघमारे द्वारा, वो रिएक्शन थी मयूर वाघमारे की गेंदबाजी की. फिर से एक बार फुल टॉस गेंद, जैसे गेंद को फील्ड किया कवर में, 1 ही रन चुराने का मौका मिला. टोटल अगर हम देखें
49 रन 49। इस ओवर में अब तक 9 रन आ चुके हैं 4 प्रवीण- ओवर की। प्रवीण, एक गोष्ट प्रकर्षानं या मैदानावर जाणवलेली की प्रत्येक चेंडूवर गाईड करतोय बघा कॅप्टन योगेश पेंडकर. प्रत्येक चेंडूवर या यंगस्टरला गाईड करतोय आणि त्या गाईडला अनुसरूनच तो गोलंदाजी करतोय या मैदानावर. म्हणजे हे- सबसे एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा टीके माड़ी सर, सबसे सफल टीम के कप्तान यही है। हम्म, कई किताब इन्होंने जीते हैं, कई किताबी जंग इन्होंने जीती है। अपने दिमाग के आधार पर। और ये देखिए जैसे गेंदबाज के पास गए आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्कर नजर आया मयूर वाघमारे द्वारा। म्हणजे थोडक्यात काय प्रवीण दुगाडे की मोठ्यांचं ऐका, मोठ्यांचं ऐकलं तर लहानांचं भलंच होणार. हे आज योगेश पेंडकर या मैदानावर दाखवून देतोय आपल्या या मैचच्या रूपानं. और निश्चित तौर पर हम लोग आरपीएल देख रहे हैं, इतना लुभावना ऑर्गेनाइजेशन मंगेश जी वाकड़ीकर द्वारा ऑर्गेनाइज किया गया एक प्रतियोगिता देख रहे हैं। उन्होंने जिस तरह आपने कहा कि बड़ों का सुनना चाहिए, उन्होंने भी क्रिकेट के हर दिग्गज की राय ली। हा, ऑर्गेनाइज प्रतियोगिता करने से पहले हर दिग्गज की राय ली, कौन क्या कहता है, किसकी अपेक्षाएं क्या होगी, दर्शक मुझसे क्या चाहते हैं, और एकदम से ये एक दिन में 3 मैच। हा, नक्कीच राकेश गायकवाड असतील किंवा विशाल जितेकर आणि तेजस म्हात्रे यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याचं फलस्वरूप बघा. फलस्वरूप आज आपल्याला किती गोड चाखायला मिळतंय. एक चांगली टुर्नामेंट, तुडुंब भरलेलं मैदान, लांबच लांबून आलेले सर्व प्रेक्षक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कदाचित प्रेक्षक आले असतील आणि लाईव्ह जे सर्व प्रेक्षक बघतायत त्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. निश्चित तौर पर डीके माड़ी साहब, हर जगह जो हमेशा मैं कहता हूं ना, क्राउड क्राउड और क्राउड नजर आ रहा है हर तरफ। जिस तरह आपने कहा, दर्शक 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 नजर आते हुए। एखादा चित्रपट केव्हा यशस्वी होतो, एखाद्या लेखकाने लिहिलं म्हणून नाही, तर प्रेक्षक जर त्याला लाभला आणि हाऊसफुल जर शो झाला, ऑटोमॅटिकली तो शो हिट होतो. तसाच रायगड प्रीमियर लीग सीझन 2 हिट झालेली आहे आणि त्याला साक्ष आहे ती या प्रेक्षकांची. निश्चित तौर पर ठीक कहा आपने, क्योंकि दर्शकों ने अगर साथ 49 न दिया होता। 49 रन स्कोर कार्ड के ऊपर अंगद पाटिल आखिरी ओवर लेकर आए हैं। एजाज कुरैशी का बल्ला जरूर चला, माटिया ने उस गेंद को फील्ड करने की कोशिश की, लेकिन ऊपरी हिस्सा लेकर गेंद गई फाइनल बाउंड्री के बाहर 4 रन। मार्केटला नवीन गाणं ऊपर आ चुके हैं। पुणे के 50 का भी हमें स्वागत करना चाहिए 6वें ओवर में। लेकिन आपने जो बात कही थी कि दर्शक सुपर फ्लॉप भी बनाते हैं आपको और सुपर हिट भी बनाते हैं। ये आरपीएल का शो जो हिट हो रहा है मंगेश जी वाकड़ीकर के नेतृत्व में, उसका पूरा क्रेडिट मंगेश जी वाकड़ीकर और उनके ऑर्गेनाइज कमेटी को तो जाता ही है, लेकिन ये जो तमाम दर्शक जो इस वक्त इस नज़ारे को देख रहे हैं उनको भी देना जरूरी है। और इसका जीता जागता उदाहरण है बिग बी अमिताभ बच्चन। 13 फिल्में सुपर फ्लॉप हुई थी, जिन दर्शकों ने 53 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, लेकिन उन्हीं दर्शकों ने उन्हें बॉलीवुड का महानायक बनाया था। अंगद फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला और ये देखिए अनियन बाउंस टेनिस बॉल के जहां पर चकमा खाए रायगढ़ के कप्तान योगेश पेंडकर और गेंद सीधा गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ठीक है भाई साहब, आज मजा आ रहा है आपके साथ बतौर कमेंटेटर, क्योंकि पुणे का पूरा होमवर्क करके आप आ चुके हैं। कौन सा खिलाड़ी, किस खिलाड़ी की क्या काबिलियत, और ये देखिए एजाज कुरैशी की काबिलियत। लेकिन अंतिम क्षणों में एक आसान सा कैच देकर एजाज कुरैशी आउट तो जरूर हुए, लेकिन एक सम्मानजनक टोटल जो जरूरत थी पुणे को, उस जरूरत को पूरा करने में एक अहम किरदार उन्होंने जरूर निभाया है। प्रेक्षकांना विनंती राहील की इजाज कुरेशीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळी केली, मस्त
6 धावांची गरज असते तेव्हा कित्येक वेळा या खेळाडूने षटकार मारलेले आहेत असा इतिहास आहे याचा. निश्चित तौर पर इतिहास के पन्ने अगर टेनिस क्रिकेट के खोल कर हम देखेंगे तो इस खिलाड़ी का नाम सुनहरे पन्नों में, सुनहरे अक्षरों में, सुनहरे पन्नों पर लिखा हुआ नजर आएगा. लेकिन एक गेंद 6 रन जब टीम की ज़रूरत हो और ये खिलाड़ी अगर मार सकता है तो देखिए टीम का भी कॉन्फिडेंस इस खिलाड़ी के ऊपर बहुत ज़्यादा है, क्योंकि ऐसी सिचुएशन पर किसी के ऊपर भरोसा जताना. तो इस इनिंग की आखिरी गेंद है और इस इनिंग के बाद दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा रायगढ़ और पुणे की कि दूसरे इनिंग में ज़्यादा समय की बर्बादी ना हो. ये स्लोअर वन की थी अंगद पाटिल ने. रायगढ़ के टाइगर उस गेंद के नीचे और इसी के साथ 6 ओवर की समाप्ति के बाद इस आखिरी गेंद के ऊपर जो विकेट मिला है उस विकेट के कारण टीम का टोटल बना पुणे का 57 जीत के लिए 36 गेंदें 58 रनों की जरूरत. जैसा ही दूसरा सत्र शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे हमारे गुरु टीके माड़ी सर. त्याचा फायदा तमाम सर्व क्रीडा रसिकांनी घ्यावा अशी त्यांना विनंती या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात येते. त्यानंतर 5 डिसेंबर 2021ला दुपारी 1:30 रायगड टीम जी खेळणार आहे यंगस्टार, सगळ्या यंगस्टरना घोट येथे संधी देण्यात आलेली आहे. शिवा यांनी, कॅप्टन रोशन साळुंके, त्यानंतर बंटी बद्रिके खालापूर, मोनिया अलिबाग, गावठाणचा करण मडवी, पेठचा बंटी जोशी, सावळ्याचा अक्षय पवार, भंगारपाड्याचा सिद्धेश वासकर, कडाव कुशल गुरव, परेश कडके रोडपाली, ओमकार हरपाल फणस डोंगरी, करण घनसोलकर आंबिवली, आदिनाथ पाटील तोंडरा, ध्रुवित म्हात्रे उरण, महेश म्हात्रे नावडा, अली पटेल तळोजा, अमित नाईक एकटघर उरण आणि सूरज पाटील वाघवेलीवाडा यांना खेळण्याची संधी देण्यात आलेली आहे घोट येथे.
तरुणांसाठी. आणि आपले कॅमेरामन बघा मैदानात चाललेले आहेत, स्टायलिश असे कॅमेरामन, आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीची जोडी मैदानात. रायगडचा टायगर उस्मान पटेल मैदानात जातोय आणि त्याच्या जोडीला तो तंत्रशुद्ध रायगडचा फलंदाज योगेश पवार. बरं ना, हा माफ करा, रजत मुंडे आणि योगेश पवार यांची देहबोली सारखीच आहे. मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे चांभारलीचा मैदानात जातोय. एक जबरदस्त घमासान, या रायगड क्रिकेट मधला घमासान आज आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. महाकुंभ मेळा या संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सगळ्या खेळाडूंचा, मुंबईचे खेळाडू आलेले आहेत, ठाण्याचे खेळाडू आलेले आहेत. आणि हा जो सामना मैदानावर रंगतोय, रायगड विरुद्ध पुणे, 57 धावा केल्या पुणेकरांनी. फोटो सेशन केलं जात आहे. आणि याच तर आठवणी असतात प्रवीण धुगाडे, की या आठवणी जेव्हा आपण नंतर चाळतो तेव्हा एक वेगळी फिलिंग आपल्याला मिळत असते. नीरज राणावत पंचांचं काम इथे पाहतायत, त्यांनाही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. तेही नीरज राणावत कुशल 11 सारसोळेचे बेस्ट ऑलराऊंडर होते. ओपनिंग बॉलिंग, ओपनिंग बॅटिंग नेहमी करायचे आणि फटाफट सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या पुणेवाले. शिरढोण गाव सारा हाय साथीला, आयोजक मंगेश वाकडीकर. रायगड प्रीमियर लीग सीझन 2 च्या या प्रेक्षणीय दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मी स्वतः टीके माळी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि माझे साथी कॉमेंट्रेटर प्रवीण दुगाडे, जे हिंदीमध्ये अतिशय सुंदर असं समालोचन महाराष्ट्रभर करतात, त्यांची खरं तर ते पोंज्याचे आहेत, ग्रामीण भागातील मराठी माणूस, परंतु हिंदी उर्दू मिक्स अशी एखाद्या हिंदी माणसाला लाजवेल अशी हिंदी त्यांची आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये ऐकलेली आहे. ते माझ्या समवेत जुडलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. 57 धावा केलेल्या आहेत त्या पुणेकरांनी आणि रायगड संघ या 58 धावा पार करण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. तो उस्मान पटेल, रायगडचा टायगर. खरं तर तळोजाचा हा खेळाडू आहे आणि तळोजाचं काय प्रसिद्ध आहे तर अफलातून आहे ना, तळोजावाले समोर आहे ना, अफलातून प्रसिद्ध आहे. आपण तिकडून गेलो की अफलातून स्वीट घेतल्याशिवाय पुढे जात नाही. तर आज अफलातून बॅटिंगची गरज आहे ती उस्मान पटेल कडून. टिकेवाड़ी साहब, तब मैंने गर्व महसूस किया जब भोपाल का मैच में लाइव देख रहा था और वहाँ के कमेंटेटर्स ने जब कहा रायगढ़ का टाइगर, जब इनको मैंने वो नाम दिया था, अब मुझे काफ़ी अच्छा लगने लगा कि भोपाल में जाके जब ये खेले तो वहाँ के कमेंटेटर्स को भी ये लगा कि यही है रायगढ़ का असली टाइगर. प्रथमेशचा हा चेंडू, मिस्टर कन्सिस्टंट चांभारलीचा हा मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे. खरं तर चांभारली गाव म्हणजे वारकरी संप्रदायाचं गाव आहे. कीर्तनकार, प्रवचनकार या गावामध्ये आहेत आणि या गावामध्ये हा हिरा, कोहिनूर हिरा सापडलाय क्रिकेट क्षेत्रामध्ये, टेनिस क्रिकेट जगताला, तो रजत मुंडे. हा लेट चेंडू आला, स्लोवर केला हा चेंडू. गोलंदाज प्रथमेश न एक धाव घेतली, दुसरी धाव डायरेक्ट हिट झाली असती तर करीबी मामला झाला असता. मात्र पुन्हा माघारी पाठवलं ते उस्मान पटेलनं आणि या चेंडूवर मिळाली ती एक सिंगल धाव. प्रथमेश गोसावी, पिंपरी चिंचवडचा हा खेळाडू. पुण्यामधली सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे, त्या श्रीमंत महापालिकेतला हा खेळाडू आहे प्रथमेश गोसावी. सगळे गोलंदाजांचे अस्त्र याच्या भात्यात आहेत. याची गोलंदाजी फोडणं म्हणजे भल्या भल्यांच्या नाकात दम आणणारी गोलंदाजी याची आजपर्यंत आपण बघितलेली आहे. मात्र या रायगडच्या टाइगर समोर त्याचा निभाव लागेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. निश्चित तौर पर इनका म्युनिसिपल कॉर्पोरेशन तो है अमीर, हाँ। पिंपरी चिंचवड, लेकिन इनकी गेंदबाजी में क्या वो ताकत है जो पुणे को इस मुकाबले में अमीर बना सके. बघूया. उस्मान पटेल पण काही कमी श्रीमंत नाही, तोही श्रीमंत आहे.
मनानेही तू मोठा श्रीमंत आहे आणि तोच उस्मान पटेल तय्यार. प्रथमेशचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू, बॅट चिकडा घेऊन थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय आणि मोठा जल्लोष, मोठा हादरा बसलाय तो रायगड टीमला. रायगडचा टायगर बाद. प्रेक्षकांची निराशा होऊन एवढं मोठं ओझं त्याच्या खांद्यावर पेलू शकला नाही आणि निराश होऊन जड अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय. सगळे बघतायत बघा त्याच्याकडे, निराशेने बघतायत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत तो होती रहती है, लेकिन खेल खेलना सबसे बड़ी बात है. आणि सबसे बड़ा खिलाड़ी मैदानात योगेश पेंडकर उर्फ घाऱ्या. निश्चित तौर पर हमने देखा पिछला मैच जो हुआ था ठाणे बना मुंबई, वहां पर जो ठाणे ने मैच जीता था, कप्तान भूषण पाटिल की एक कप्तानी पारी हमें देखने का मौका मिला है. क्या रायगढ़ की तरफ से मिस्टर जीनियस योगेश पेंडकर, जिन्हें जेट फाइटर के नाम से भी जाना जाता है, क्या वो फाइटर आज आसमान में ऊंची उड़ान लगा पाएगा टीम रायगढ़ के लिए, जो जरूरत बन चुकी है रायगढ़ की. हा, नक्कीच रायगडची जरूरत बनलेला आहे तो योगेश पेंडकर उर्फ घाऱ्या. उंचीनं छोटा आहे, मात्र कमी वेळेमध्ये मोठमोठ्या टीमची कॅप्टन्सी, नवे तर रायगड टीमची कॅप्टन्सी करण्याची संधी गेली कित्येक वर्षे या खेळाडूला मिळालेली आहे. आणि तोच योगेश पेंडकर समोर ठाकलाय तो यशस्वी प्रथमेशच्या समोर. हा चेंडू मस्त तटवलाय, चेंडू जातोय कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बाहेर जातोय आणि आता अगदी शांतता, भयान शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स रायगडच्या सगळ्या चाहत्यांमध्ये. मात्र क्रिकेट आहे भाई, सब्र का फल मिठा रहता है असं म्हटलं जातं. पुणेकर आत्तापर्यंत तरी पाहुणा संघ आता हावी झालेला आहे रायगडमध्ये. मात्र येणारा भविष्यकाळ काय निर्णय घेऊल याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. आणि 24 लाईव्ह बघा आपापल्या परीनं प्रयत्न करतोय, ड्रोन कॅमेरा हवेत उडवतोय, जेणेकरून ही जी क्षणचित्र आहे ती वेगळ्या अँगलनं इथे चित्रफित करता येतील आणि ती आपल्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मैदानात जातोय नवीन फलंदाज आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय. पारगाव मधील हा खेळाडू आज देश विदेशामध्ये जाऊन या रायगडचं नाव, आपल्या गावाचं नाव मोठं करतोय. मामा सोन्या आणि नरेश यांच्या तालमीत शिकलेला आकाश तारेकर, लेफ्टी तयार, मिस्टर कन्सिस्टंट. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू फाईन लेग मध्ये एक सिंगल रन मिळते. ड्रोन कॅमेरा फिरतोय बघा आणि ड्रोन कॅमेरा स्टेजवर, आता स्टेजवरची क्षणचित्र टिपली जातात याच्याकडून. पहिलं षटक संपलंय, पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6. अजूनही येणाऱ्या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी.
महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. हा प्रवीण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंवर या महान खेळाडूंची ही मांदियाळी भरलेली आहे. जसं आपण पंढरपूरला आणि आळंदीला जेव्हा आपण जातो तेव्हा सगळे माऊलींची मांदियाळी भरलेली असते, संतांची मांदियाळी भरलेली असते, तशी महान खेळाडूंची मांदियाळी या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानावर भरलेली आहे. आणि तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आता रायगडला जिंकण्यासाठी 52 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी आता वाढलेली आहे 10.4, म्हणजे साधारण 10.5 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. सुनील पाटील जे साई ब्लड बँकचे कर्मचारी आहेत ते इथे आलेले आहेत आणि आपले अचानक मंडळाचे सदस्य सुशांत वेदक यांनी 60 वेळा रक्तदान केलेलं आहे. 66 वेळा, आणि त्यांचे बंधू त्यांनी 60 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे एकाच घरातून 126 बाटल्या रक्त गेलेले आहे. जरा जोरदार टाळ्या या कुटुंबासाठी, वेदक कुटुंबासाठी झाल्या पाहिजेत. कारण असं म्हणतात की माणुसकीचे नाते आहेत ही रक्तदानाने निर्माण होतात, आणि ही नाती अचानक मित्रमंडळाचे सदस्य इथे निर्माण करतायत. त्यांना मनापासून धन्यवाद. हा चेंडू फलटॉस स्लोवर चेंडू, लॉलीपॉप पुढे दिलेला, मात्र हा चेंडू मारू शकला नाही तो फलंदाज रजत मुंडे. रोहन खरातचा हा चेंडू हवेते आणि हा झेल टिपला जातोय. रजत मुंडे बाद. भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं, भव्य आयोजन असं नियोजन केलंय अचानक मित्र मंडळानं. तो देखिए ठीक है माली साहब, अब मिडल ऑर्डर्स को अच्छा खेलना होगा. प्रारंभिक बल्लेबाजों ने जो काम करना चाहिए था रजत मुंडे और उस्मान पटेल ने वो किया नहीं है. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर है. रायगढ़ की टीम संकट में है, उस पवित्र भूमि में जहां पर जन्म लिया आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ने. तो क्रांति की लहर समूचे देश में दौड़ाने वाले क्रांतिवीर के गांव में रायगढ़ टीम लड़खड़ा रही है, लेकिन इसी गांव से अपनी क्रिकेट में क्रांति करने वाले आकाश तारेगर क्रीज पर मौजूद हैं. इन दोनों को एक साझेदारी निभानी होगी. मिडिल ऑर्डर्स में खेल शुरू रखना होगा, क्योंकि अगर खेल शुरू रखेंगे तो पीछे बूम माटिया हैं जो मैच को कवर्स करने की ताकत रखते हैं. ऐसे कई खिलाड़ी है. विश्वजीत ठाकुर है, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट आई हैव सीन. तो ऐसे खिलाड़ी पीछे हैं. अब इन दोनों की रणनीति ये होनी चाहिए कि मैच को लेकर जाए चौथे ओव्हर तक. हा प्रवीण दुगाडे आपला अभ्यास गाढा आहे आणि तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावर ही सगळी भाकितं मांडलेली आहेत. मात्र क्रिकेटमध्ये ज्यांनी भाकितं केली त्या सगळ्या पंडितांचं हसं झालंय. इथे प्रत्येकाला असं वाटतं, इथल्या प्रेक्षकाला, की रायगड जिंकावी, आणि आकाश तारेकर हा ही दृष्ट लागावा तसा आऊट होतोय. आणि जल्लोष बघा पुण्याच्या खेम्यामध्ये, आनंदोत्सव. शिरढोण गाव सारा हाय साथीला, आयोजक मंगेश वाकडीकर. राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई सुंदर. आकाश तारेकर बायकर ज्ञान बॅट्समन एक नंबरी. यजमान रायगड विरुद्ध पुणे या मैदानावर झुंजतोय आणि आता एका मागोमाग एक अशी पडझड झालेली आहे. जोरदार टाळ्या त्या कोपऱ्यातून येत आहेत बघा, उजव्या कोपऱ्यातून. आता या डाव्या कोपऱ्यातून जोरदार टाळ्या आलेल्या आहेत आणि सगळ्यांचा आवडता खेळाडू, मी तेच म्हणत होतो टाळ्या का आल्या, तर मोठ्या आलाय मैदानात. मोठ्याकडून फार अपेक्षा आहेत या सर्व क्रिकेट खेळाडूंना, रायगड वासियांना, आणि त्या अपेक्षांचं ओझं तो पेलवेल का हा मोठा प्रश्न आहे. आणि जर का आज मोठ्याने जर सरस कामगिरी केली तर मात्र त्याच्यासारखा हिरो आजचा तोच असणार आहे. आपण म्हणालात प्रवीण दुगाडे
की मधल्या फळीला आता तिथे उभं राहावं लागेल. पुण्याच्या बाबतीत पण तेच झालं. पुण्याच्या मधल्या फळीनं चांगली कामगिरी केली आणि आता विश्वजित ठाकूर जो 6व्या क्रमांकावर आलेला आहे मोठ्या, त्याला नावासारखं काम करावं लागणार. रोहन खरात पिंपरी चिंचवडचा हा खेळाडू जादुई फिरकी गोलंदाजी आणि हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हायट्रिकचा चेंडू आहे, बघूया हा चेंडू. फिरकी जादुई जादुई फिरकी. अंतिम क्षणी निर्णय घेतला मोठ्यानं की हायट्रिक नाही देणार बाबा, हा चेंडू फक्त मी खेळून काढणार, घाई करणार नाही, गडबड करणार नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. हे सूत्र मोठ्याला माहिती आहे. ठंडा करके खाने वाला खिलाडी आहे तो मोठ्या. आणि हा चेंडू गेला तो निर्धाव. पुन्हा एकदा रोहन खरात तयार. हा सुंदर चेंडू फक्त कट केला आहे. जादुई फिरकी गोलंदाजी आहे, जाळं रचलेलं आहे. एकही धाव द्यायला तयार नाहीये, वयानं अगदी कमी आहे. हा रोहन खरात पिंपरी चिंचवडचं नाव रोशन करतोय तो या मैदानावर. आणि शेवटचा एक मला असं वाटतं या षटकातील चेंडू शिल्लक. वय वर्ष फक्त 18 वय वर्ष आहे या खेळाडूचं. शॉर्ट पिच चेंडू मोठ्यानं इकडे नाही बघितलं, तिकडे नाही बघितलं आणि सरळ छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाकडे षटकार. क्या बात आहे. आने वाले खिलाडी मी प्रवीण दुगाडे तुम्हाला मी म्हणालो होतो आणि उगीच नाही सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तो फलंदाज विश्वजित ठाकूरसाठी मात्र या मैदानावर रोहन खरातची प्रशंसा करावी लागेल. प्रवीण दुगाडे जबरदस्त अशी कामगिरी केली. 2 महत्त्वाचे मोहरे त्यानं मैदानामध्ये धाडले आणि 2 षटकांमध्ये रायगडच्या स्कोर कार्डवर धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 बाद 12. देखिए 12 रन हो चुके, 58 रनों का पीछा करना ही है. जो रोहन थे इन्होंने अच्छी गेंदबाजी की है. हालांकि आखिरी गेंद के ऊपर 6 आया. लगभग मेडन ओवर के द्वार पर दस्तक दे रहे थे रोहन, जिन्होंने 2 विकेटें भी निकाली. हैट्रिक के द्वार पर भी दस्तक दे रहे थे. ऐसे में पुणे की पूरी तरह से वापसी हो चुकी है. ये जो छक्का लगाया विश्वजीत ठाकुर ने दूसरे ओवर की आखिरी गेंद पर, वो छक्का शायद रायगढ़ किले की नई संजीवनी देने वाला छक्का होगा. वो संजीवनी बूटी जिस बूटी के कारण रामायण में लक्ष्मण बच सके. ये देखिए मिस्टर परफेक्ट ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को स्टीयर किया. जानते हैं जितना ज्यादा मोटिया को स्ट्राइक मिले उतना अच्छा है रायगढ़ की सेहत के लिए. 12 रन शुरुआती 2 ओवर, ये 13वां रन दौड़ा गया. 13 गेंदे 13 रन बन चुके हैं. विकेट हुई हैं रायगढ़ ने 4 और वो भी महत्वपूर्ण विकेट. उस्मान पटेल, रजत मुंडे, आकाश तारेगर और योगेश पेड़कर, एक से बढ़कर एक नाम. क्योंकि व्यावसायिक स्तर पर कोई भी टूर्नामेंट्स आप देखिए, दुबई की देखिए, भोपाल की देखिए, मुंबई की देखिए, रायगढ़ के 30-32 से भी ज्यादा सितारे होते हैं पूरी प्रतियोगिता में. ये रायगढ़ का क्रिकेट है. और उस रायगढ़ ने 4 मोहरे भले ही गंवाए हो, लेकिन बाकी ऐसे मोहरे हैं जो मैच को पलटा सकते हैं. उनमें वो ताकत है, उनमें वो क्षमता है. वो कहते हैं ना कि खुद ही को कर इतना बुलंद कि बंदा खुदा भी तुझसे आके पूछे ये बंदे तेरी रजा क्या है. वो अगर कॉन्फिडेंस लेवल पर खेला जाए, विश्वजीत ठाकुर ने इस गेंद को जरूर खेला है. अंपायर का इशारा, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. कौन हो तुम? पहले ही कहा था जितना बड़ा मंच उतना बड़ा खिलाड़ी है. ये खुद को साबित करने की हर एक कोशिश रहती है इस खिलाड़ी में और उस कोशिश को कारगर साबित करते हुए विश्वजीत ठाकुर 2 रन चुरा लिए मिड विकेट से और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 19. प्रथमेश गोसावी जिन्होंने पहला ओवर किया था महज 6 रन दिए थे, 2 विकेट हासिल की थी. और उसी प्रथमेश के ऊपर आक्रमण किया
विश्वजीत ठाकुर, इनके चाहने वालों की कमी नहीं है। क्यों मोटिया फैंस क्लब सोशल नेटवर्किंग पर चलाए जाते हैं। प्रवीण social गेला networking गेला site बॉल पर। त्या घराच्या वरून गेला. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. देखिए सब कुछ चल रहा था पुणे के लिए। विकेटें मिली थी, योगेश पेड़कर का विकेट मिला, उस्मान का मिला, रजत मुंडे का मिला, आकाश तारेगर का मिला। थिंक टैंक बिल्कुल सुस्ताया हुआ था। एजाज कुरैशी हो, कृष्णा सातपुते हो, इनके सोच विचार में यह था मुकाबला उनके पाले में आ चुका है। लेकिन ये बड़े मंच का बड़ा खिलाड़ी जैसे ही उसको भेजा गया, मुकाबले में कहानी में ट्विस्ट लेकर आया है अपनी बल्लेबाजी के कारण। 25 हा प्रवीण 25 धावा झालेल्या आहेत आणि योगेश पवार स्कोअर विचारतोय. कारण योगेश पवारचं तर खरं तर कौतुक करायला पाहिजे की त्यानं ओळखलं वेळेला काय पाहिजे. त्यानं स्ट्राईक पाहिजे तो विश्वजित ठाकूरला आणि तो मॅक्झिमम स्ट्राईक विश्वजित ठाकूरला त्यानं दिला आणि त्या संधीचं विश्वजित ठाकूरनं सोनं केलं. निश्चित तौर पर, क्योंकि यही तो मिडिल ऑर्डर्स का काम होता है। जो खिलाड़ी अच्छा खेले उसे ज्यादा खेलने का मौका देना। और मिस्टर परफेक्ट ये जानते हैं योगेश पवार, रायगढ़ के हार्दिक पांड्या ने दिखाया सचमुच मैच में कहानी में जो रायगढ़ टीम कि हालत पतली हुई थी, उस हालत को सुधारने की स्थिति में लेकर आए हैं। ये जो हालत बिगड़ी हुई थी, पतली नजर आ रही थी रायगढ़ टीम की, विश्वजीत ठाकुर ने विश्वजित ठाकूरनं जेव्हा पहिला चेंडू प्लेड केला ना तेव्हा सगळे प्रेक्षकांची तोंड अशी बारीक झालेली. परंतु जेव्हा त्यानं षटकार चौकार मारायला सुरुवात केली तेव्हा एकच जल्लोष या मैदानावर होता. तूफान आने के पहले जो खामोशी छाई होती है ना, हाँ. वो खामोशी उस पहली गेंद को खेलते हुए विश्वजीत ठाकुर द्वारा हमें नजर आई। रोशन सपकाल हमारे कमेंटेटर्स यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत जरूर करना चाहेंगे। ये देखिए मैच को लेकर जा रहे हैं, सिंगल डबल्स के ऊपर ध्यान दे रहे हैं। वो जानते हैं आने वाले 3 ओवर्स में भी रन बन सकते हैं, जो जरूरी है क्योंकि ये टेनिस बॉल क्रिकेट है। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर जा रही है, लेकिन इसके बाद भी एक मुकाबला है। तो मैं दोनों कप्तानों से अनुरोध करना चाहूंगा, ये टेंशन भरा माहौल जरूर है, दोनों टीमों के लिए वक्त लेना जरूरी है, लेकिन हमारे पास वक्त नहीं है ताकि अगला मैच भी हमें करना है यहाँ से जीतने वाली टीम का ठाणे के साथ। क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी, महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. नवी मुंबईचे आदरणीय ओमकार नाईक आणि उपसरपंच विजय गौंडी यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे. आज सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि आता परिस्थिती बघा, रायगडला जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. टेनिस वर्ल्ड 11 फॅन्टॅसी डाउनलोड करा आणि भरपूर बक्षिसं प्रेक्षकांनी मिळवा. हा रायगड प्रीमियर लीगचा कन्सेप्ट आहे. निश्चित तौर पर कुछ संदेशा लेकर जरूर गए थे मेंटोर विशाल जीतेकर, इस टीम के मेंटोर है ये। लेकिन अब 18 गेंदे 31 रन। देखिए है तो ये 10 की औसत तकरीबन, 18 गेंदे 31, लेकिन रनों और गेंदों के बीच का फासला देखा जाए तो 13 का, यानी कि 18 गेंदे 31 रन इसे कैलकुलेट किया जाए तो 18 गेंदों में आपको 3 छक्के लगाने हैं, यस. कम से कम 3, ताकि मुकाबले में आप बराबरी पर बने रहें। पण ते और वो 3 छक्के बचाने हैं अपोजिशंस के गेंदबाज यानी पुणे के गेंदबाजों को। आणि 10 धावा म्हणजे एका षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार 2-3 बॉल फुकट गेले तरी चालतील, हे समीकरण फलंदाजांचं असेल. परंतु गोलंदाज म्हणत असतील की मॅक्झिमम चेंडू आम्ही निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करू. निश्चित तौर पर आणि क्योंकि त्याच गोलंदाजाला संधी दिली बघा रोहन खरातला, जो 18 वर्षाचा हा खेळाडू आहे, ज्यानं पहिल्या
षटकामध्ये या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेल्या. रोहन, ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है, गेंद को बाहर की तरफ निकाला. योगेश पवार भी देखते रहे जब गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई. 17 गेंदे, अब 31 रनों की जरूरत. शेन वॉन सारखी गोलंदाजी करतोय. गर गर फिरवतोय चेंडूला भिंगरी सारखा. और ये देखिए वेट एंड वॉच वाला क्रिकेट. योगेश पवार जिन्होंने इस गेंद की लेंथ को परखा. पहली गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई, लेकिन दूसरी गेंद गई कहां? डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर शॉर्टम पुल के जरिए 6 रन योगेश पवार द्वारा. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर. ये जो धुन बनाई है ना अजय गायकवाड़, उनके जीवन का ये सर्वश्रेष्ठ काम मुझे नजर आ रहा है. क्योंकि कई लीग्स की मैंने धुन देखी, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग की ये जो धुन है, जो अपने आप में एक प्रेरणा है, हाँ, ते ठुम- एक मोटिवेशन है खिलाड़ियों के लिए. आणि प्रेक्षकांना ठुमकायला लावते. निश्चित तौर पर 31 की जरूरत थी. अब 16 गेंदे 25 रनों की जरूरत. फिर से एक बार अंदर आती हुई इस गेंद को हल्के हाथों से खेला लॉग ऑन क्षेत्र पर. 1 रन जरूर मिला. योगेश पवार को 24 की दूरी तय करनी है बची हुई 15 गेंदों में. 58 रनों का पीछा करना था. 4 विकेटें जा चुकी थी. महज 12 रनों के ऊपर मिडल ऑर्डर्स को अच्छा खेलना जरूरी था. तब आ गए और छा गए विश्वजीत ठाकुर. और उसके बाद एक वक्त जब छक्का जरूरी था, वो छक्का दागा इस ओवर में योगेश पवार ने. यही तो क्रिकेट है. क्योंकि क्रिकेट में पांसा कब पलटे. क्योंकि रायगढ़ में देखिए इतने अच्छे अच्छे खिलाड़ी हैं कि रायगढ़ 11 का चयन करना भी काफ़ी मुश्किल है किसी भी कप्तान के लिए. चाहे कप्तान उस वक्त आज योगेश पेड़कर हैं, कभी कप्तान आकाश तारेकर रहते हैं, कभी कप्तान उस्मान पटेल रहते हैं. उनके लिए भी ये कड़ी चुनौती है कि कौन सी प्लेइंग 11 लेकर वो जाए मैदान पर. इतने अच्छे खिलाड़ी इस पूरे रायगढ़ में मौजूद हैं टेनिस बॉल में, और उतनी ज़्यादा क्रेज भी है. और ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 36. देखिए 36 रन आ चुके हैं. 22 की दूरी तय करनी है. गेंदें बची हैं 13 गेंदें 22. ये अच्छा ओवर है छक्का खाने के बावजूद भी. ये देखिए ये तेज डाली गई थी आउटसाइड ऑफ स्टंप पर. दिशा बिल्कुल सही थी गेंदबाज की, लेकिन इस गेंद को खेला कवर क्षेत्र में. विश्वजीत ठाकुर ने सिंगल हासिल किया. 21 रनों की जरूरत है. 10.5 की औसत, 12 बची हुई गेंदें. लेकिन क्या उन रनों को पूरा कर पाएंगे मिस्टर परफेक्ट योगेश पवार रायगढ़, या फिर रायगढ़ के हार्दिक पांड्या विश्वजीत ठाकुर? इसका आंखों दिखाल सुनाएंगे हमारे गुरु टीके माळी सर. धन्यवाद प्रवीण. 10.5 धावांच्या सरासरीनं पुन्हा एकदा धावायचं आहे ते रायगड टीमला. खरं तर आता दोन्हीकडे परडा सारखा झुकलेला आहे. दोन्ही बाजूनं जे तराजू आहे ते समप्रमाणात झुकलेलं आहे. आणि आज प्रवीण दुगाडेंनी पण घामाघूम होऊन या मॅच अतिशय सुंदर असं समालोचनाचा आनंद घेतला. कारण मॅच पण तशी आहे. मॅच दोन्ही बाजूनं टर्न झालेला आहे. दोन्ही बाजूनं विजयाचं पारडं इकडे तिकडे हल्लेलं आहे. आणि प्रेक्षकांना तेच पाहिजे प्रवीण. निश्चित तौर पर मैच में कोई भी जीते या कोई भी हारे, अगर क्रिकेट की जीत होना तो हम कमेंटेटर्स को भी मजा आता है उस मैच में बतौर कमेंटेटर की भूमिका निभाने में. जिस तरह पहला मैच भी वैसा ही हुआ था, ठाणे बना मुंबई. कुणाल दाते और चंदू शेट्टी ने एक बड़ा योगदान दिया था. कुणाल दाते जो डिज्नी हॉटस्टार पर हम देख रहे हैं भारतीय टीम जो T20 वर्ल्ड कप खेल रही है, जैसे उनके मुकाबले होते हैं बीच मैदान पर डिज्नी हॉटस्टार पर कुणाल दाते नजर आते हैं. चंदू शेट्टी सर के तो क्या कहने, पूरा महाराष्ट्र उनका अपना घर बन चुका है टेनिस बॉल क्रिकेट. आसिफ रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल धाव. नो रिव्ह्यू, लेग बिफोरचा नो रिव्ह्यू. 1 धाव या चेंडूवर मिळते. आणि एका धावेनं समीकरण बघा, येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे ती रायगडला. रायगड विरुद्ध पुणे, न भूतो न भविष्यती असा हा सामना झालेला आहे. पैसा वसूल मॅच आत्तापर्यंत तरी झालेली आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी मॅच आत्तापर्यंत तरी झालेली आहे. कोण जिंकेल कोण हरेल अजूनही कोणीही सांगू शकत नाही.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आत योगेश पवारसाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि हे गली आणि पॉईंटच्या मध्ये खेळाडू लावलेला आहे. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे, कारण मोठे फटके अडवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करण्यात येतोय. आणि गोलंदाज आसिफ शेख वाघोलीचा तयार. हा चेंडू लेट खेळला, कट केलाय, चांगली ट्राय, मात्र चेंडू गोळ्याच्या वेगाने जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत असा योगेश पवारचा चौकार. आहे झुंजार होनी चाहिए. जो जज्बा दिखाया उन्होंने उस कैच को लेने में, जानते थे 4 या 6 वो बचा सकते हैं. अंतिम समय में बचा नहीं पाए, लेकिन कोशिश वाकई काबिल तारीफ थी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, डूबकर नैया कभी पार नहीं होती असं म्हटलं जातं. आणि टाळ्या वाजून यष्टीरक्षक त्याला प्रोत्साहित करतायत की वेल ट्राय भावा, भावा तू चांगली ट्राय केली, मात्र बाकीचं नशीब आपल्या हातामध्ये नव्हतं. लगातार 2 चौकार मारलेले आहेत ते योगेश पवारनं. चौकारांची हायट्रिक करेल का? हा चेंडू नाही, सहज कट केला. ठंडे दिमाग से अगदी डोक्यावर बर्फ ठेवले, मुखामध्ये साखर ठेवले या योगेश पवारनं. या मॅचचा खरा हिरो तोच आहे प्रवीण. निश्चित तौर पर, लेकिन ये भी जानते हैं कि पुणे की तरफ से आखिरी ओवर कौन करेंगे. शायद वो कमजोर कड़ी भी हो सकती है इन बल्लेबाजों के हिसाब से. उस हिसाब से ये खेल भी हो रहा है कि कहाँ पे आक्रमण करना है, कहाँ पे हमें संभल कर खेलना है, और मैच की सिच्युएशन क्या है, कैलकुलेशन के हिसाब से ये खेल हो रहा है. हा कॅल्क्युलेशन करतायत. थेंबे थेंबे तळे साचे, मध्येच चौकार, सिंगल डबल, यावर मॅक्झिमम त्या दोघांनी लक्ष केंद्रित केलं आणि मस्त भागीदारी झाली बघा. या दोघांची भागीदारी एवढी छान झालेली आहे की विजयाकडे घेऊन चालली. हा 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 जोरदार मारायचा होता, नाराज झालाय, मोठ्या हसतोय गालात की शट, माझ्याकडून हा चान्स हुकला. मात्र गोलंदाज आसिफ शेख हा तालुका हवेलीचा वाघोलीवाला काय कमी नाहीये, कच्चा नाहीये, तो दाखवतोय या मैदानावर. और ये भी बता रहे हैं गेंदबाज कि मैंने भी कच्ची गोलियां नहीं खाई है. एक चांगला टफ क्रिकेट पुणा विरुद्ध रायगड. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर आणि रिव्हर्स स्वीप मारायचा होता, अपील केला LBWचा, मात्र नाही. एक सिंगल लेगबाईची रन मिळते. या सिंगल लेगबाईच्या रननं धावफलक पुढे जातोय. रायगड संघाचा धावफलक पोहोचलेला आहे 48 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. बरोबरीला 9, जिंकण्यासाठी 10, आणि जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? ठाणे टीमचा कर्णधार भूषण पाटील तयारीत असायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्स जवळ नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी, कारण तात्काळ आपल्याला पुढचा सामना म्हणजे या सामन्यामधून जिंकणारा संघ, त्या संघाचा संघनायक आपल्यासोबत नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येईल. भूषण पाटील ठाणे टीमचा टीम कॅप्टन. पंडित सर, भूषण इथेच आहे बघा समोर, त्यानं जागाही सोडली नाही. कारण आज त्याच्या हाती असा काही विजय लागला की गेलेली मॅच त्यानं खेचून आणली, आणि तो जो आनंद आहे ना, तो आनंद वेगळाच आनंद असतो. या रायगड पुण्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये बरोबरीसाठी 9 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे प्रवीण दुगाडे ती रायगडला. निश्चित तौर पर, और रायगढ़ के लिए जो साझेदारी की जरूरत थी, जहां पर ऐसा लग रहा था पुणे टीम 12 रनों पर 4 विकेटें जा चुकी थी, अब 42 रनों की 6 पे 4 थे और अब 48 बन चुके, यानी कि 42 रनों की साझेदारी इन दोनों ने निभाई और मुकाबला अब ये
स्टेज पे आ चुका है। आखिरी ओवर 6 गेंदें 10 रन। टेनिस बॉल में अनुमान 10 रन की औसत उतनी ज्यादा नहीं है, लेकिन गेंदबाज पुणे के गेंदबाज ने अगर सही लाइन और लेंथ पे गेंदबाजी की तो यकीनन ये मैच जीतेगी पुणे। लेकिन वहीं दूसरी तरफ गेंद इन दोनों बल्लेबाजों को फुटबॉल की तरह नजर आ रही है। विकेट के ऊपर ये क्रीज के ऊपर अब स्थिर स्थावर हो चुके हैं, यानी कि विकेट पर जो रुकना था ये रुक चुके हैं। गेंद फुटबॉल की तरह नजर आने के कारण इन्हें अब अच्छा खेलना जरूरी है। अब ये देखना होगा कि दोनों में से कोई एक विकेट कौन लगाता है, जो इस ओव्हर में जरूरत है रायगड की। हा प्रवीण, 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे आणि कोण जिंकून देईल रायगडला हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र गोलंदाजीसाठी येतोय पुण्याचा क्रिकेट मधला डॉन, ज्याला सगळे डॉन या नावाने संबोधतात, तो पुण्याचा क्रिकेट मधला डॉन, एक पोलिसमॅन आहे, वेल रिस्पेक्टफुल क्रिकेटर, चतुर गोलंदाज प्रदीप न्यायनीत. तुम्ही म्हणत होता ना की शेवटची कडी लूज असेल की स्ट्रॉंग असेल, तर ही स्ट्रॉंग कडी आहे पुण्याची. लक्षात ठेवा, वेल एक्सपिरियन्स मॅन आहे, पोलीस मॅन आहे आणि खूप अनुभव आहे या खेळाडूकडे. फुल एक्सपिरियन्स आहे, फुल रिस्पेक्ट आहे. जसे आपल्याकडे ऋषी वैद्यना रिस्पेक्ट आहे, तसा पुण्यामध्ये या खेळाडूला रिस्पेक्ट आहे. आणि तोच गोलंदाज स्वतःनं हातामध्ये चेंडू घेतलाय, तो प्रदीप न्यायनीत यांनी. हा चेंडू फुल टॉस चेंडू मारलाय लॉंग ऑन ला, मोठ्यानं लांबच लांब मारलेला छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाकडे षटकार. लेट फटकेबाजी विश्वजितची आणि हा चेंडू जमीनलगतचा फटका मिड विकेट मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चाच पडतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावा आणि हा विजय मिळवलेला आहे तर रायगड टीमनं. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. अजूनही एक चांगला सामना आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जागेवर बसा, नंतर जागा मिळणार नाही. दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेक केली जाते. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्स, आणि हा सामना 5 षटकांचा राहणार आहे. 5 षटकांचा या मॅच साठी समालोचन करतील आमचे कुणाल दाते, आमचे गजानन घरत साहेब आहेत, योगेश राकेश गायकवाड. ग्राउंड खाली करा, ग्राउंड खाली करा, मॅच लगेच खेळायची आहे. यांचं स्वागत. हा तुडुंब गर्दी भरलेली आहे. मॅन ऑफ द मॅच उमेश, मॅन ऑफ द मॅच कोण? विश्वजित ठाकूर. येस, नो डाऊट, विश्वजित ठाकूर. 1 मॅन आर्मी, एक हाती ज्यानं किल्ला लढवला आणि रायगडला विजय चाखून दिलेला आहे पुणे संघाविरुद्ध. तर विश्वजित ठाकूरला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. एक विनंती आहे, कृपया मैदान खाली करा आणि खेळपट्टीवर कुणी जायचं नाहीये. चला दोन्ही कॅप्टन्स या. मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन, क्या बात है. ऐन घटकेला आलास आणि विजय मिळवून दिला रायगडला.